ही व्हिडिओ काय तितकीशी बरी आली नाही, पण तरी पण त्या दिवशी आलेला एक अनुभव तुमच्यासोबत शेअर करते। झालं काय, त्या दिवशी आम्ही गेलो होतो CSMTला। CSMT वरून म्हटलं चला गेट ऑफ इंडियाला जाऊ, सहजच जाऊन येऊ। CSMT वरून गेट ऑफ इंडियाला आलो। गेट ऑफ इंडियावरून परत CSMTला जाण्यासाठी एक 116 नंबरची बस असते, तुम्हाला तर माहिती असेल, 5 रुपये तिकीट असतं। तर बराच उशीर थांबलो, पण ही बस काही येईच ना। खूप उशीर वाट बघितल्यानंतर एक बस आली आणि काय सांगू तुम्हाला, माझ्या आनंदाला पारावरच राहिला नाही। अहो ती डबल डेकर बस आली। डबल डेकर बस बघून मला खूप आनंद झाला। म्हणजे मुंबईला गेल्यावर मी कधी कधी यांना बोलायची, हो आपण डबल डेकर बसमध्ये बसायचं का, हो आपण डबल डेकर बसमध्ये बसायचं का। पण त्या रूटची बस आम्हाला सिंगल बसच यायची, डबल डेकर बस यायचीच नाही। आणि डबल डेकर बसमध्ये मी काय बसलीच नाहीये असं नाही, बसली आहे खूप लहानपणी, म्हणजे माझी आई शिवडीची। मग शिवडीवरून वरळीला वगैरे इकडे तिकडे आम्ही असं जायचो, तेव्हा डबल डेकर बसमध्ये बसायचो। पण तेव्हाची डबल डेकर बस आणि आत्ताची डबल डेकर बस खूप फरक आहे। म्हणजे त्या बस मला वाटते जराशा उंच होत्या, ही बस जराशी बुटकी आहे। तसंच ही बस AC सुद्धा होती। आता ही व्हिडिओ बघून तुम्ही बोलाल हिचं तर काय एक एक नवलच, पण मलाच नवल वाटत होतं असं नाही। या बसमधले बरेच जण नवीन होते, मला वाटते तेही टुकूमुकू बघत होते। आणि हो आम्हाला वाटतं नवल, कारण आमच्या इथे नाहीत बाबा या डबल डेकर बस। मुंबईमध्ये डबल डेकर बस बघितल्यावर मला जाम भारी वाटतं। एवढं दृश्य त्यातून टिपता येईल तेवढं मी टिपलं आणि मग या डबल डेकर बसला बाय बाय केलं आणि म्हटलं परत येईन हो आणि मस्तपैकी ब्लॉग बनवेल। चल बाय बाय।